हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल. आज आपण एक स्पेशल मसाला वापरून तांदूळाची खिचडी केलेली आहे. तर स्वयंपाकाचा कंटाळा आला की खिचडी हा बेस्ट ऑप्शन असतो, पण घरातल्या सगळ्यांना ती आवडतेच असं नाही. हा जो मसाला आहे खानदेशी खिचडी मसाला, तो घालून जर खिचडी केली तर ती घरातल्या सगळ्यांना नक्कीच आवडेल. तर रेसिपीला सुरू करूयात आता. हे बघा, असं ह्याचं पॅकेट आहे खानदेशी खिचडी मसाला, तो मी या रेसिपीला वापरला आहे. तेल तापवलं आहे कुकरमध्ये, त्याच्यामध्ये जिरं मोहरी घातले, ते तडतडले की कढीपत्ता, कांदा, टोमॅटो आणि कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत. मिक्स करायचं आहे, लसूण मिरची पेस्ट घालायची आहे, थोडी हळद घालायची आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून 1 वाटी कोलम तांदूळ स्वच्छ धुवून घातलेला आहे मी. त्याच्यानंतर खानदेशी खिचडी मसाला जो आहे तो घातला आहे. आता तिखट मीठ मसाला याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. हा मसाला घातल्यानंतर मिक्स करायचं आहे. नंतर पाणी आणि चवीनुसार मीठ हे घालून लो टू मिडियम गॅसवरती 2 ते 3 शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत. तर शिट्ट्या झाल्यानंतर आपली खिचडी रेडी झालेली आहे कुकर निवल्यावरती. हे मी माझा टिफिन पॅक करते आहे. त्याच्याबरोबर मी रायता पण नेलेला आहे टिफिन बॉक्समध्ये. तर हे बघू शकता, खिचडीचा कलर तर खूप सुंदर आलेला आहे, टेस्टही अप्रतिम आहे. नक्की ट्राय करा हा मसाला. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.